जय हिंद, नमस्कार, अस्सलाम वालेकुम। ऑनलाईन सगळे येईपर्यंत थोडंसं आवाज वगैरे चेक करून घेऊयात। अजून कोणी आलेलं नाही आहे, त्यामुळे कोण कोण बघतंय? जर आपण जय हिंद किंवा हाय हॅलो केलं तरी चालेल। त्यापेक्षा जय हिंद जर म्हटलात तर बोलायला उत्साह येईल। जर माझा आवाज पोचत असेल तर कृपया मला कळवावं, मेसेज करावं, पटकन टाईप करावं। कारण इथं फक्त संख्या दाखवते आता ऑनलाईन आलेल्यांची। कोण कोण आहे मला कळेल, माझा आवाज पोचतोय का, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। जय हिंद आकाश गायकवाडजी, नमस्कार, जय हिंद। आवाज पोचतोय का माझा व्यवस्थित, किंवा इको येतोय वगैरे असं काही प्रकार आहे, जेणेकरून आपण पुढचा जो संवाद साधणार आहोत ते तो संवाद खूप इझी आणि व्यवस्थित होईल असं। जय हिंद फुहार बालीजी, कृपया मला कळवा आवाज व्यवस्थित येतोय का। पुन्हा एकदा माझं इंट्रोडक्शन करतो। मी इम्तियाज दस्तगीर मालदार, राहणार सोलापूर, एक छोटासा नाट्य अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि महत्त्वाचं म्हणजे एक पोलीस। आज तुमच्याशी संवाद साधणार आहे। सध्याच्या परिस्थितीत आपल्या प्रत्येकाच्या, म्हणजे माझ्यासारख्या, म्हणजेच आपल्यासारख्या प्रत्येकाच्या कर्तव्य बाबतीत। जय हिंद जनसौख्य फाउंडेशन, तुम्ही मला इथं बोलायला संधी दिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी आभारी आहे। हो, आवाज येतोय सर, थँक्यू आकाशजी सांगितल्याबद्दल। तर सध्याची परिस्थिती आपण सगळेजण पाहत आहोत, प्रत्यक्षात पाहत आहोत। संची वाघमारेजी, येस थँक्यू, आवाज येतोय। याचा अर्थ व्यवस्थित मी सेटअप लावलेला आहे आणि एक संवाद साधूयात। आपणही माझ्याशी बोला, कारण आपण सगळेजण मला अनोळखी आहात, म्हणजे आपण कधी भेटलेलो नाही आहेत। त्यामुळे तुम्ही जर मला काही प्रश्न विचारलेत आणि त्याची उत्तरं मला देता आली तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजेन। तर मी सोलापुरात असतो, सोलापुरात ड्युटी करतो। पुन्हा एकदा माझं इंट्रोडक्शन देतो छोटंसं। नाट्यक्षेत्रात आहे, गेली 15 वर्ष काम करतोय, छान काम करण्याचा प्रयत्न करतोय। माझी ड्युटी सांभाळतो पोलीस खात्यात। 2007 साली मी दाखल झालो, तेव्हापासून पोलीस खात्यात एक पोलीस शिपाई या पदावर मी गेली 12 वर्ष माझी ड्युटी करतोय, सेवा करतोय। मला 2 वर्षाचा न्यूज चॅनलवर कार्यक्रम घेण्याचा एक अनुभव आहे, अँकरिंग करण्याचा। 3 प्रश्न विचारायची जनरल नॉलेजवरची, थोडासा अभ्यास वगैरे करून, आणि जे कोणी त्या प्रश्नाची उत्तर देतील त्यांना बक्षीस द्यायचं, असा तो कार्यक्रम होता सोलापुरातल्या लोकल चॅनलवर। आणि गेली 2 वर्ष, नमस्कार शुभम कोळीजी, नमस्कार। गेली 2 वर्ष कॅक्टस फाउंडेशनच्या चुप्पी तोडो या कार्यक्रमाचं लेखन, स्क्रिप्टिंगचं काम मी करतोय। त्यांना ते खूप आवडतं, ते मला आवर्जून बोलवतात आणि तो कार्यक्रम खूप यशस्वी होतोय। फक्त एक कार्यक्रम न राहता तो बाललैंगिक यौन शोषणाविरुद्धचा तो कार्यक्रम, त्याच्यात 10,000, 15,000, 20,000 असे लहान मुलं, शाळा, वेगवेगळे पॅरेंट्स त्या कार्यक्रमाला येतात। तुम्हीही पुढच्या वर्षी नक्की या, किंवा तुम्ही त्याला जॉईन होऊ शकता। आणि आमचे मित्र आतिश शिरसट यांचं संभव फाउंडेशन, यासाठीही मी सध्या तरी
ऑफ द ड्युटी थोडंफार मनोबल वाढवण्याचं काम करतो. त्यांच्यासोबत मी आहे एक सदस्य म्हणून. मला आवडतं सामाजिक क्षेत्रातही काम करायला, सामाजिक जीवनात काम करायला, कारण एक थोडंसं कुठं का असे ना एक हळवं मन असल्यामुळे असं मला वाटतं, त्यामुळे मी ती करत असतो. तर मला काही दिवसापूर्वी जनसौख्य फाउंडेशनच्या तारिकजींचा फोन आला की कोरोना संदर्भात आपल्याला बोलायचं आहे, एक कोरोना वॉरियर म्हणून. खूप बरं वाटलं की यार आपण असं लाईव्ह येऊन बोलावं. व्याख्यान नाही देणार मी म्हणजे आपण चर्चा करूयात, संवाद साधूयात, छान बोलूयात, जेणेकरून एक पॉझिटिव्हिटी विचारांच्या बाबतीत निर्माण झाली पाहिजे. सध्या पॉझिटिव्ह हा शब्द विचारला किंवा उच्चारला तरी लोकांच्या मनात धडकी भरते असा थोडासा प्रकार आपल्या इकडे आहे, किंवा प्रत्येकाच्या मनात पॉझिटिव्ह म्हटलं की अरे बापरे हा विचार होतोय. प्रशांत राज द फेसबुक प्लेयर खास यांची पोस्ट खूप छान असतात, ते ऑनलाईन आलेले आहेत. आणि अजित सर, आमचे अजित साबळेजीही ऑनलाईन आलेले आहेत. आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो जनसौख्य फाउंडेशन आयोजित या व्याख्यानमालेत. पण याला मी एक संवाद म्हणेन, आपण संवाद साधूयात, रियालिटीवर जास्त बोलूयात. तसं माझं शिक्षण BA मराठी, विशाल बडके सुद्धा ऑनलाईन आलेला आहे. BA मराठी वलचंद महाविद्यालयात मी शिकलो. तसं 11वी 12वी सायन्स शास्त्रमध्ये PCM हा ग्रुप होता. त्याच्यानंतर मी 1 वर्ष डिझेल मेकॅनिक हा ITIचा कोर्स पूर्ण केला. गोदरेज कंपनीसाठी सिलेक्शन झालेलं, पण घरच्यांमुळे किंवा असं म्हणा की 2 वर्ष 3 वर्ष मुंबईत कसं काढायचं हा विचार थोडंसं त्यावेळी घरच्यांना आला. त्यामुळे त्यांनी म्हटलं इथेच राहा, इथेच काहीतरी कर. देन मग मी वलचंदला आर्ट्सला आलो. तिथून माझी माझं नाट्यक्षेत्रात प्रवेश झालं, एक आवड निर्माण झाली, मी लिहू लागलो. तसं मी 11वीपासूनच लिहायचो. मला फॅन्टॅसी स्टोरी किंवा सिनेमॅटिक स्टोरी लिहायचा खूप छंद होता आणि मी इतक्या स्टोरी लिहायचो 8-8, 9-9 तास कंटिन्यू बसून जे मनाला येईल स्टोरी, अशी एक फिल्मी स्टोरी मी लिहायचो. जय हिंद अजितराव आणि सचिन जगतापजी, मोशन फिल्म स्टुडिओचे सर्वेसर्वा संस्थापक, अध्यक्ष, मेन एडिटर सचिन जगताप सर आहेत. कॅक्टस फाउंडेशनसाठी रिसंटचा जो कार्यक्रम केला त्याची सगळी एडिटिंग सचिन सरांनी केली. सामाजिक कार्यात त्यांचाही खूप मोठा वाटा असतो. सो मी आर्ट्सला प्रवेश घेतला. तिथून एकांकिकात माझं सिलेक्शन झालं 2004 साली आणि 2004 पासून आतापर्यंत विविध एकांकिका, 2 अंकी नाटक मी करत आलोय. 2 अंकी नाटक गेले 4-5 वर्ष करतो, पण एकांकिकावर माझा जास्त भर होता आणि त्यात एकांकिकांमध्ये सिनेमॅटिक एकांकिका करण्यावर माझा भर होता की स्टेजवर एखादा चित्रपट दिसावा. राहुल सिद्धार्थ साळवे सर, दादा पण आहे का? असं तर नशीब माझं की तो मला ऐकतोय. त्यानंतर त्याचबरोबर कविता, गाणी, गझलही लिहायचो, जे माझ्या बुद्धीला पटेल किंवा मला जेवढी त्यावेळी होती ते मी लिहायचो. अशा प्रकारे आणि युवा महोत्सव, विशेषतः युवा महोत्सवात मी खूप गुंतलो. जीवनातले 15 वर्ष युवा महोत्सव केलं. म्हणजे कॉलेज संपल्यानंतरही मार्गदर्शन करायला जायचो. मला ते आवडायचं. एक वेगळं जग, एक डायलॉग आहे ना, एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी, असं ते मला वाटायचं. त्यामुळे मी ते केलं. त्याचं फलितही मला मिळालं. म्हणजे मला शिकता आलं खूप काही आणि तिथून मी रंगमंचाकडे जास्त वळलो. सोलापूरच्या बऱ्याच एकांकिकात मी काम केलं, लिहिलं, दिग्दर्शन केलं आणि आज अनेक मुलं माझी मित्र आहेत जी मला या नाट्यक्षेत्रामुळे जास्त करून ओळखतात. त्यानंतर जवळपास 10 एकांकिकांचं लेखन केलं. MMS ही माझी गाजलेली एकांकिका, काउंटर अटॅक, याबद्दलही सविस्तर थोडं बोलेनच. मोबाईल थोडासा क्रॉस झाला आहे. ओके.
एकच मिनिट. आता आहे का बरोबर शुभमजी? मोबाईल थोडासा क्रॉस झालाय असं त्यांचं मत होतं. सर आता दिसतोय का व्यवस्थित? सो असं काम करत गेलोय थोडंफार, जेणेकरून एक थोडंसं नाव झालं आणि गेली 2016, 17, 18 या 3 वर्षात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 3 मानांकित रजिस्टर्ड संस्थांनी मला कला क्षेत्रातल्या या छोट्याशा जो काही योगदान मी दिलं आहे त्याबद्दल मला 3 वेगवेगळे पुरस्कारही मिळाले. त्याबद्दल मी त्या सगळ्यांचा आभारी आहे आणि जबाबदारी वाढली की अजून चांगलं काम कसं करता येईल. माझं एक होतं की शिकवताना जिथे कुठे मी जायचो मार्गदर्शन करायला नाटकांच्या बाबतीत वगैरे वगैरे, तर एकच सांगायचं की तुमच्या मनात 1% इच्छा जरी असली, 1% इच्छा, भले तुम्हाला काय येऊ न येऊ, तुमच्यात 1% जरी इच्छा असली तर मी तुम्हाला शिकवेन. म्हणजे शिकवेन इन द सेन्स तुम्ही शिकू शकता, खूप चांगलं काम करू शकता. भले तुम्हाला ॲक्टिंग न येऊ दे, स्टेज डेअरिंग नसेल काही, फक्त 1% इच्छा आहे. तसंच आजच्या परिस्थितीशी त्याचा साम्य आहे की जर तुमच्या आत कुठेतरी 1% असा विचार आहे की मला काही होणार नाही, जेव्हा ते बाधित झाले, जर कोणी बाधित झालं कोरोनाची आणि आत 1% जरी मानसिकरित्या विचार असेल की मला काही होणार नाही आणि मी ह्याला फेस करेन, तर तुम्ही त्याला फेस करू शकता. कोरोनाच्या बाबतीत सध्याच्या बाबतीत मी काय करतोय वैयक्तिकरित्या हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. जरी मी पोलीस दलात असलो तरी पोलिसांचं कामही तुम्हाला थोडंफार सांगणार आहे. थोडंफार, कारण बऱ्याच मोठ्या कॅनव्हासवर पोलिसांचं काम आज जात आहे. पोलिसांचं काम किती रिस्कवर आहे, किती हाय रिस्कवर आहे हे तुम्ही सगळेजण पाहतच आहात. त्यामुळे त्यावरही मी बोलेन. तुमचे काही प्रश्न असतील आत्ता सध्या तर विचारा तुम्ही, म्हणजे टाईप केलं तरी चालेल, काय हरकत नाही आहे. तर अशा प्रकारे मी करत गेलोय काम. एक छोटीशी माझी एक टीम ही तयार झालेली आहे नाटकाच्या बाबतीत, जी लवकरच हा कोरोना संपल्यानंतर आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. आता आपण बोलूयात, कारण आता हे जे टाइम मी घेतलं हे थोडंसं आवाजासाठी, थोडंसं सेटिंगसाठी म्हटलं. या सगळ्या याच्यात माझं इंट्रोडक्शनही होईल आणि एक सेटअप तयार होईल. जे कोणी ऑनलाईन आहे ती व्यवस्थित बसून जी काय आपली चर्चा होईल, संवाद होईल, ते सगळं आपण होईल तोपर्यंत असं मला वाटलं. त्यामुळे हा थोडासा इंट्रोडक्शनचा पार्ट जो माझा आहे तो मी याच्यातच घेतला. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या पुढे पुढे मी जसं जर आपली चर्चा व्यवस्थित चालली तर मी बोलत राहीन. तर कर्तव्य, या कोरोनाची परिस्थिती तुम्ही सगळे जाणताच आहात की सध्या किती मोठ्या प्रमाणावर वुहान चीनच्या या शहरातून आलेला हा साथीचा किंवा संसर्गजन्य जो रोग आहे तो कशा प्रकारे फैलावत आहेत. लाखो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत जगात. सो त्याबद्दल आज प्रत्येकजण बोलतोय आणि जनसौख्य फाउंडेशन यांच्या वतीनं हा आगळा वेगळा खरं तर म्हणायला पाहिजे कार्यक्रम त्यांनी ते घेतलाय. अनेक संस्था सध्या अनेक जण अनेक वेगवेगळ्या प्रकारे आपले मत मांडतायत. त्याचंही खूप मला म्हणजे बरं वाटलं की या काळात ही काहीतरी पॉझिटिव्हिटी, चांगल्या विचारांची निर्माण होते. सो तो आहे, तो एक मुद्दा होता की तुम्हाला सांगावं. तर वुहान शहरातून आलेला हा रोग म्हणजे आता आलेला आहे, बनवलेला आहे, हा रिसर्चचा भाग आहे. सध्या त्यावर मोठ्या स्तरावर तो काय म्हणतो शोध असेल किंवा ती पडताळणी असेल किंवा तपास जे काय असेल ते करतील, त्यानंतर तो कळेल. पण सध्या आलेली परिस्थितीला आपण फेस कसं करायचं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मी काय करतो, माझं कर्तव्य काय आहे कोरोनाच्या या
चाललेल्या सगळ्या याच्यात माझं काय आहे कर्तव्य. तर सर्वात पहिलं कर्तव्य कोणतं? सर्वात पहिलं आपण स्वतःला एक मानसिकरित्या तयार करायचं आहे. जर आपण बाहेर काम करत असू किंवा घरात आपण जर लीडवर असू, मोठे असू, तर आपली मानसिकता अशी असायला पाहिजे की कोणती गोष्ट घडल्यानंतर काय करायचं आणि काय करायचं नाही. एक मॅच्युरिटी आधी स्वतःच्या मनात निर्माण झाली पाहिजे की आपण कोणती गोष्ट करायची आणि कोणती गोष्ट करायची नाही. हे सर्वात मोठं कर्तव्य आहे असं मला वाटतं की मानसिकरित्या आपण तयार झालं पाहिजे फेस करायला की नेमकं काय घडल्यावर काय करायचं आणि काय करायचं नाही. दुसरी गोष्ट, मी जेव्हा ड्युटीला जातो किंवा आता ड्युटीला निघालं तर ड्युटीला जाण्यापूर्वी काय करतो आणि आल्यानंतर काय करतो हा अनुभव मी तुम्हाला शेअर करेनच. त्याच्या आधी सर्वात महत्त्वाचं दुसरं मुद्दा किंवा आपलं कर्तव्य सध्याच्या परिस्थितीत सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अफवा पसरत असतात. तुमचं एक सर्वात मोठं कर्तव्य काय आहे माहिती आहे का? कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवणे. कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवणे अर्थात ठेवू नये असं माझं स्पष्ट मत आहे की ते तुमचं परम कर्तव्य आहे. अनेक जण अनेक बातम्या देतात किंवा गडबडीने त्यांना गडबड असते की बाबा हां पटकन असं नाही. जोपर्यंत तुमच्या शहरातले जिल्ह्यातले वरिष्ठ अधिकारी ज्यांच्याकडूनच ही माहिती बाहेर येणार आहे किंवा ज्यांच्या लेखी सहीने आदेशपत्राने, शिवकुमार देडे ग्रेट सर काळजी घ्या, हो नक्कीच काळजी घेईन, तर जे पत्र जोपर्यंत येत नाही किंवा ते स्वतःहून माहिती देत नाहीत लोकल चॅनल्सला जेव्हा ते येतं तोपर्यंत कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवायचा नाही. इव्हन एखादा मेसेज की या गल्लीत असं झालं, त्या गल्लीत असं झालं, पडीगडच्या कॉलनीत ह्याला तसं झालं, ठीक आहे, जरी झालं तरी मग टेन्शनची गोष्ट काय? तुम्ही सेफ आहात, हां बरोबर, तुम्ही सेफ आहात ना? अनिल जवळकर स्वागत आहे. तुम्ही सेफ आहात आणि त्यांची मानसिकता विचार करा. त्या लोकांना जे न कोणाला कोरोना झालाय त्यांची मानसिकतेचाही विचार करा की त्यांना जर आपण त्यांच्यावर जर असं झालंय त्यांच्याजवळ जायचं नाही, जवळ तर जायचं नाहीच आहे, पण एक आधार, एक मानसिक आधार लांबून त्यांना देऊ शकता किंवा ते जात असताना काळजी करू नका, आम्ही सांभाळून घेतो, आपण जा, व्यवस्थित बरे होऊन या, हे बोलणं सुद्धा एक कर्तव्य आहे. तर मुद्दा असा होता की अफवेवर विश्वास ठेवायचा नाही. खरं तर अफवा हेच मला सर्वात मोठं साथीचं रोग वाटतो सध्याच्या काळात की कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत, फक्त कोरोनाच नाही, कोणत्याही गोष्टीवर सोशल मीडिया, व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर काहीही मॉर्फ केलेले व्हिडिओज येतात. आता सध्या सायबर क्राईम ही आमचं त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. काही पोस्ट येतात, इकडची तिकडची चुकीची माहिती गोळा करून एखादी पोस्ट तयार केली जाते, एखादा फोटो मॉर्फ केला जातो आणि तो फोटो टाकला जातो आणि लगेच आपण आंधळ्यासारखं कोणत्याही गोष्टीची शहनिशा न करता, त्याचा पाठपुरावा न करता त्या अफवेवर आपण विश्वास ठेवतो. हीच सर्वात मोठी आपली चूक आहे आणि आपलं पहिलं कर्तव्य आहे की कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवायचं नाही. आणि जो कोणी अशा अफवा पसरवत असेल त्याला आधी, जर तो तुमच्या जवळचा असेल त्याला व्यवस्थित समज द्या. जर तो समजत नसेल तर सर तुम्ही सायबर क्राईमला ती तक्रार नोंदवू शकता. व्यवस्थित ती लिंक कॉपी करून त्या लिंकचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही ते सायबर क्राईमला देऊ शकता, जेणेकरून अशा अफवा पसरवण्यावर कारवाई होऊ शकेल. सध्याची परिस्थिती अशी आहे की टाचणी जरी पडली कुठे तरी सगळे पॅनिक होत आहेत. म्हणजे असं शाळेत म्हणायचं की इतकं पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे की टाचणी पडली की आवाज आला पाहिजे. तर सध्याची परिस्थिती अशी झाली की काही जरी झालं तरी लोक पॅनिक होत आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे काही चुकीची पोस्ट आली, माहिती दिली, त्याची शहनिशा करा 10 लोकांना की बघा मला असं आलंय, तुला आलंय का? हां, किंवा गुगलवर काही सर्च इंजिन्स असतात जिथे खऱ्या खोट्या गोष्टी, हाय दुष्यंत, हाय, ज्याच्यात तुम्हाला त्या गोष्टी कळतात की बाबा हां कुठला व्हिडिओ फेक आहे, कुठला व्हिडिओ ओरिजिनल आहे, हे तुम्ही आधी स्वतः तपासा. माझ्याकडे जर समजा आली किंवा एखादा व्हिडिओ आला, एखादी पोस्ट आली, तर मी सर्वात आधी माफ करा, तर मी सर्वात आधी कन्फर्म करतो तो व्हिडिओ, ती पोस्ट, तो फोटो खरा आहे की खोटा, आणि मग ते पुढं पाठवायचं की नाही पाठवायचं हा विचार मी करतो, जेणेकरून समाजात किंवा सध्याच्या परिस्थितीत लोकांची मनं विचलित होणार नाहीत.
तर सर्वात मोठी गोष्ट परत एकदा मी रिपीट करतो की कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवायचा नाही. न ठेवणे हेच आपलं सर्वात मोठं कर्तव्य आहे. जोपर्यंत लीगल व्यक्ती, लीगल अधिकारी तुम्हाला एखाद्या व्हिडिओद्वारे किंवा एखाद्या पत्राद्वारे यावर त्यांची सही असेल त्याद्वारे जर तुम्हाला ती माहिती देत असतील तरच त्यावर विश्वास ठेवायचा, तोपर्यंत विश्वास ठेवायचा नाही. ही सर्वात मोठी सध्याच्या परिस्थितीतलं हे सर्वात मोठं कर्तव्य आहे असं मला वाटतं. दुसरं, तुम्हाला आजच्या परिस्थितीत कोरोनाच्या बाबतीत माहिती पाहिजे की कोरोना कसा पसरतो, कोरोनाचा जो काही जीवाणू आहे तो सजीव आहे की निर्जीव आहे याची तुम्हाला माहिती पाहिजे की तो कोणत्या ठिकाणी किती दिवस राहतो याची तुम्हाला माहिती पाहिजे. ती सगळी माहिती आज आणि ती सध्याने कन्फर्म माहिती वेगवेगळ्या ॲप्सद्वारे किंवा आरोग्य सेतू वगैरे ॲप्स जे आहेत त्या ॲप्सवरून पण तुम्हाला सध्याची परिस्थिती आणि माहिती मिळू शकते. ते ॲप्स ही तुम्ही डाउनलोड करू शकता. सो ती माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे, कोरोना संदर्भातली माहिती. आणि ती माहिती, खरी माहिती तीच तुम्ही दुसऱ्यांना द्यायची आहे. आज तुम्ही घरात आहात, आज माझं उदाहरण देतो. माझ्या मुलांना मी कोरोनाच्या बाबतीत व्यवस्थित माहिती दिलेली आहे की कोरोना कसा होतो, काही केल्यानंतर कोरोना होणार नाही आणि त्यापासून आपल्याला संरक्षण कसं करायचं. सर्वात कॉमन जे आज चॅनलवर जाहिरातीमध्ये हे दाखवले जातं किंवा सगळेजण म्हणतात की मास्क लावणे. ठीक आहे, ते घरात आहात. हाय निशा, आपण घरात असल्यामुळे मास्कची गरज नाही आहे, पण बाहेर जाताना मास्क लावायचं. माझ्या मुलांना जर तुम्ही विचारलं बाहेर जाताना काय करायचं तर सर्वात पहिलं सांगतील की मास्क लावायचा. जर तुमच्याकडे हँडग्लोव्ज उपलब्ध असतील तर हँडग्लोव्ज लावायचा. दुसरी गोष्ट महत्त्वाची, त्यांना मी सांगितलंय खाण्यापूर्वी आणि खाल्यानंतर किंवा बाथरूमला गेल्यानंतर किंवा जे काही तुम्ही बाहेर जरी गॅलरीत जरी गेलात तरी सर्वात पहिला हात धुवायचे. त्यांना माहीत आहे 20 सेकंदापर्यंत हात धुतात. साबणाने त्यांना एकदा सांगितलं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ती कर्तव्य आहेत आपली घरातली. बाहेरची ही कर्तव्य तीच आहेत सेम बाहेर गेल्यानंतरही. सो घरात तुम्ही आल्यानंतर हे करायचं की बाहेरून जर तुम्ही आलात तर काय करायचं हे मीही तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगेनच. नितीन प्रभुणे सर नमस्कार. तर ही कर्तव्य आहेत की तुमच्या लहान मुलांना आणि जे कोणी घरातले सिनियर आहेत, वयस्क आहेत, त्यांना कृपया बाहेर सोडायचं नाही, बिलकुल बाहेर सोडायचं नाहीये. त्यांना सविस्तर सगळी माहिती द्यायची आहे. कोणत्याही परिस्थितीत लहान मुलांना आणि तुमचे घरचे जे सिनियर्स आहेत ज्यांना काही व्याधी असतील, ब्लड प्रेशर, शुगर किंवा इतर हार्ट प्रॉब्लेम्स, हार्ट संदर्भात किंवा किडनी संदर्भात किंवा कोणत्याही दुसऱ्या व्याधी आहेत, त्या व्याधी असलेल्या लोकांची जास्ती करून तुम्हाला काळजी घ्यायची आहे. हेच तुमचं कर्तव्य आहे. याच्यात कोणत्याही प्रकारचं काय म्हणतात त्याला कुचराई नाही करायची आहे. प्लीज माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही यांना सांभाळा, कारण सर्वात मोठा धोका यांना असतो जर हे बाहेर पडले आणि जर संसर्ग झाला तर तुम्ही घरात बसल्यानंतर ह्या गोष्टी करा. दिवसातून घराचं सॅनिटाईज म्हणजे इन द सेन्स जे काही उपयोगी आहे तुमच्याकडे डिटर्जंट म्हणा किंवा डेटॉल म्हणा ते व्यवस्थित पाण्यात हे करून घरातल्या फरशा असतील, काही हँडल्स असतील दरवाजाचे वगैरे ते व्यवस्थित सॅनिटाईज करून घ्यायचे रोजच्या रोज. एक तुमचं 15 मिनिट 20 मिनिटं जातील, पण एक काळजी नसेल, कारण तुम्ही जर घरातून सारखे आत बाहेर करत असताना आणि मोस्टली घरातल्या एकाच व्यक्तीनं बाहेर जावं, अत्यावश्यक गरज असतानाच एकाच व्यक्तीनं बाहेर जायचं. आज एक लिस्ट आली आहे, तुम्ही बघू शकता. एक PDF ही आहे, लीगल PDF आहे तो. त्यात सगळी माहिती दिली आहे की बाजाराला जाताना काय करायचं आणि तिथून येताना काय करायचं आहे, किंवा ड्युटीवर गेल्यावर काय करायचं आणि ड्युटीवरून आल्यानंतर काय करायचं, त्याही मी गोष्टी तुम्हाला सांगेन. मला थोडंसं आठवण करून द्या परत. हे झालं तर 2 झाली कर्तव्य. अफवांना बळी पडायचं नाहीये आणि पडू द्यायचंही नाहीये. हे सर्वात मोठं कर्तव्य आहे की कोणत्याही अफवा विश्वास ठेवायचा नाही. दुसरी गोष्ट, कोरोना संदर्भात तुम्हाला सविस्तर असणं गरजेचं आहे आणि तीच खरी माहिती तुम्ही इतरांना द्यायची जेणेकरून ते घाबरणार नाहीत. त्यानंतर इन केस जर तुमच्या एरियात कोणाला झाला किंवा अनफॉर्च्युनेटली ती घटना घडली तर तुम्ही काय करणार.
कोणी सांगू शकेल काय करणार? ऑनलाईन असलेल्यांपैकी जर कोणी पटकन टाईप केलं की आजूबाजूला परिसरात सापडल्यानंतर तुम्ही काय करता? जर ते तुमच्या ओळखीचे असतील, जर माझ्या ओळखीचं किंवा ड्युटीला जाताना काही गोष्टी घडतात अशा की ठीक आहे. फुआर बाली यांनी मला सांगितलं की मी ड्युटीवर काय करतो काय करतो. चल ठीक आहे. मी 2 ड्रेस माझे कंपल्सरी असतात घरात. एक दोन्ही रेडीमध्ये असतात. जेव्हा मी घरातून निघतो पहिल्यांदा, हे माझं वैयक्तिक आहे, पहिल्यांदा मी रुमाल लावतो, त्याच्यानंतर वरती मास्क लावतो. तो माझा एक मास्क आहे, तो असं पूर्ण आहे, त्याच्यात फक्त डोळे दिसतात. मी गॉगल एक लावतो आणि त्याच्यावरती मास्क पूर्ण बांधून घेतो, जेणेकरून माझा पूर्ण चेहरा झाकला जाईल. हँडग्लोव्ज आहेत, कापडी हँडग्लोव्ज सध्या मी वापरतोय. त्याच्याने थोडासा म्हणजे फरक पडू शकतो. डायरेक्ट टचमध्ये ते नाही, रोजच्या रोज ते धुतलंही जातं आणि ते छानपणे सॅनिटायझर आपल्याला करता येऊ शकतात. तर ड्युटीला जाण्यापूर्वी व्यवस्थित सॉक्स माझे रोजच्या रोज धुतलेले आहेत की नाही हे मी बघतो. आणि व्यवस्थित एक बॉटल जी आहे सॅनिटायझर जे आपण म्हणतोय, सॅनिटायझर कसा असावा ह्याच्या बाबतीत ही काही माहिती आहे की त्याच्यात किती प्रमाण अल्कोहोलचं असावं. दुष्यंत जर माफ करा, जर आपल्या परिसरात एखादा संशयित रुग्ण दिसल्या सगळ्यात पहिला आम्ही पोलिसांना खबर देऊ. अच्छा, पोलिसांना खबर देऊ. व्हेरी गुड, एक छान आहे, पोलिसांना खबर द्या. जे ॲम्ब्युलन्सचे नंबर असतील तुम्हाला त्या ॲपवरून मिळतील की या कुठल्या ठिकाणी कोणत्या नंबरवर कॉल केल्यानंतर ॲम्ब्युलन्स उपलब्ध होईल. छान गोष्ट दुष्यंत की पोलिसांना कॉल केला पाहिजे जेणेकरून. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी परत एकदा येईनच त्याविषयावर, जर ती व्यक्ती वाटली सदृश्य किंवा त्यांचा रिपोर्ट आला तर आधी त्यांना एक शांतपणे जमल्यास एक फोन करा. जर तुमच्याकडे डिस्टन्स असेल लांबून डिस्टन्स, काय खरंच सोलापूरमध्ये कोरोना आहे का? हा उपवास मुनीर शेखजी हा उपहास आहे का? म्हणजे खरंच म्हणजे हा प्रश्न मला पडलेला आहे की काय खरंच सोलापूरमध्ये कोरोना आहे का? म्हणजे लोक घाबरतच नाही आहेत अशा अर्थाचा आय थिंक तुमचं तो आहे. कोणाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे हे फक्त सरकारी चाचणीमुळेच ओळखता येते. ऑब्विसली ही जी परिस्थिती आहे एक सगळ्या देशावर आलेली आहे, त्यामुळे लीड याच्यात सरकारच घेणार. आणि त्यामुळे ती माहिती तो डेटा पाहिजे की कोणाला कसं झालं, काय झालं, किती पॉझिटिव्ह किती, हा सगळा डेटा एका ठिकाणी राहावा या ठिकाणी. यामुळेच ते आय थिंक सरकारी चाचणी होत असते. हां, तर मी एक मिनिट माफ करा, मी काय करतो घरातून जाताना या प्रकारे मी व्यवस्थित ड्रेस करतो. जे काही गोष्टी आहेत सोबत घ्यायच्या, मी पाण्याची बॉटल, एक पिशवी असते त्याच्यात एक गरम पाण्याची बॉटल असते माझ्याकडे ठेवलेली. ती बॉटल मी कायम ठेवतो की दर 1-2 तासांनी गरम पाण्याचा एक घोट, एक किंवा 2 घोट मी ते घेत असतो आणि साधा पाणीही सोबत असतो. अशा 2 बाटल्या माझ्या सोबत असतात. जर कोणाला गरज असेल, जर तुम्ही बाहेर ड्युटी करत असाल तर एक एनर्जल म्हणजे एनर्जी वाढवणारे जे काही ग्लुकोज वगैरे जे असतात त्याची एक बॉटल सोबत ठेवा, त्याच्यानेही खूप फरक पडतो, मला पडलेला आहे. ड्युटीला गेल्यानंतर त्या ठिकाणी सहसा कोणत्याही खुर्चीवर बसण्यापूर्वी किंवा त्या ठिकाणी जागा कशी आहे बसण्याची किंवा कुठे ड्युटी काय करायची हे मी व्यवस्थित जाणून घेतो. जर खुर्ची असेल तर मी स्वतःहून ती सॅनिटाईज करून घेतो. नाही अशातला जरी आपले सोबतचे कर्मचारी बसत असले किंवा कोणी असलं तरी ती आपण एक कापड सोबत ठेवा आणि ते कापडाने ती खुर्ची व्यवस्थित सॅनिटाईज करायचं. स्प्रे आम्हाला सॅनिटाईज भेटलं तर चांगलंच आहे किंवा तो सॅनिटाईज बुडवून तुम्ही ती खुर्ची पुसून घेऊन बसू शकता. मोस्टली ड्युटीला गेल्यानंतर व्यवस्थित डिस्टन्स ठेवून एकमेकांशी बोलतो मी. एक 4-5 फुटाचं अंतर सोबतच्या सहकार्यासोबत असतंच माझं. त्यांच्याशी बोलतानाही त्यांच्याही चेहऱ्यावर मास्क असतो आणि असायलाच हवा. जरी काही असलं तरी सध्याच्या परिस्थितीत अशी आहे. काही डॉक्टरांनी असंही सांगितलं की जर 2 लोक नसतील सदृश्य वगैरे ते मास्क काढून बोललं तरी चालतं, पण आपण एक प्रिकॉशन म्हणून आपण मास्क घालूनच बोलायचं. कारण इतके जर समजा मी आता एखाद्या ठिकाणी नाकाबंदी पॉईंटला आहे आणि लोक येतात, त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, त्या मोस्टली मेडिकल्स आहेत किंवा जर समजा बाहेरून शहरातून येणार आहेत
बाहेरून शहरातून जर कोणी येत असेल तर आम्ही सर्वात आधी ते परमिशन लेटर पाहतो आणि व्यवस्थित रीतसर तपासणी करून मग त्यांना आधी सिव्हिलला पाठवतो आणि तिथून सिव्हिल जे डिसिजन देईल की त्यांना होम क्वारंटाईन करायचं का इन्स्टिट्यूशनल करायचं किंवा त्यांची टेस्ट घ्यायची ते सगळं सिव्हिल हॉस्पिटल किंवा तत्सम ते तिथले अधिकारी ते ठरवतात. त्यामुळे ते व्यवस्थित ॲम्ब्युलन्स बोलून आम्ही ते तिकडे पाठवत असतो. मी काय करतो, डिस्टन्स ठेवून बोलतो, कोणत्याही त्यांच्या फाईलला मी हात लावत नाही, लांबून त्यांची फाईल व्यवस्थित वाचतो, जे काय असेल त्यांचं प्रॉब्लेम ते हे करतो. फोनवरही जर बोलताना दुसऱ्याचा फोन हातात घ्यायचा नाही, त्याला स्पीकर ऑन करायला लावतो आणि जे काही बोलायचं आहे किंवा डॉक्टरांशी समजा ते आम्हाला डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे, जर आमच्याकडे पत्र नाही तर ते अपॉइंटमेंट मग ते डॉक्टर सांगितल्यानंतर व्हॉट्सअपवर फेसबुकवर जर त्यांनी काही पाठवलं तर ते शहनिशा करूनच मग ती पुढची प्रोसेस असते. ह्याला थोडासा वेळ जातो पण ती प्रोसेस असते आणि ती प्रोसेस करावीच लागते. ते मी ड्युटी सगळी केली, व्यवस्थित केली आणि जेव्हा मी ड्युटीवरून परत येतो, जेव्हा मी ड्युटीवरून परत येतो तर काय करतो, सर्वात आधी मी फोन करतो की मी आता घरी येत आहे. मग घरची मिसेस गरम पाणी रेडी करून ठेवते आणि मी आल्यानंतर माझे शूज बाहेर काढतो, हातात घेतो आणि ते एका जे काही आमचं म्हणजे 2 बकेट असतात, एका बकेटमध्ये शूज टाकतो आणि सॉक्स टाकतो जेणेकरून ते सॅनिटाईज होतील. त्याच्यात डिटर्जंट पावडर आणि पाणी असतं आणि दुसऱ्या ह्याच्यात जे काही कपडे असते ते व्यवस्थित काढून त्या ह्याच्यात डिटर्जंटमध्ये मी हे करतो, ग्लोव्ज म्हणा, मी माझं गॉगल, चावी, पेन, खिशाला लावलेला पेन, बेल्ट, हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित सॅनिटाईज करून घेतो बाथरूममध्ये आणि त्यानंतर व्यवस्थित आंघोळ करून आंघोळ केल्यानंतर सगळं पाणी जिथं काय आणि भिंतीवरचंही पाणी, थोडं भिंतीवरही पाणी मारतो आणि अजून एक अर्ध्या बकेट पाणी जोराने मारतो जेणेकरून ते इन केस जरी काय असेल तरी ते बाथरूमद्वारे निघून जावं. अशा प्रकारे म्हणजे सगळ्याच गोष्टी, मोबाईल कवर, मोबाईलचं फ्रंट बॅक हे व्यवस्थित एक कापडाने सॅनिटाईज करून घासून पुसून घेतो. कारण आता घरी गेलं लहान मुलांच्या हातात मोबाईल असतो, सहसा देत नाही आहे, देऊही नका. कुणीही तुमच्या घरी गेल्यानंतर बाहेरून गेल्यानंतर मोबाईल बिलकुल देऊ नका आपल्या लहान मुलांना, असं माझं मत आहे. जरी देत असाल तर व्यवस्थित सॅनिटाईज करा. मी ते करतो, व्यवस्थित सॅनिटाईज करतो जेणेकरून एक अंशही त्या मोबाईलचा ठेवायचा नाही आहे. या प्रोसेसला म्हणजे घरी आल्यानंतर घरात जायला, दरवाज्यातून आत जायला, बाथरूममधून मला डेली एक अर्धा तास लागतोच. अशा प्रकारे मग पुढची प्रोसेस होते. नितीन सरांचं बरोबर, आपण कोणाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला हे फक्त सरकारी चाचणीमुळे ओळखता येते. आपण फक्त त्यांच्या लक्षणाकडे बारीक लक्ष द्यायला हवे. व्हेरी गुड सर, खूप बरोबर. हे लोक घाबरत नाही यामुळे विचारलो आहे. बरोबर, लोकांना थोडंसं सिरियस व्हायला पाहिजे. मी हे पहिल्या दिवसापासून सांगतोय. आता पहिल्याच दिवसापासून म्हणजे मला आलेला अनुभव, सोलापूर शहरात एकही कोरोना बाधित नव्हता. त्यावेळी मी नाकाबंदीला होतो. तर लोक म्हणजे माफ करा मला, सोलापूरची लोक म्हणजे लय डेंजर बा, म्हणजे आपलीच माणसं. काय होत आहे, अरे काय होत आहे म्हणून आता आकडा कुठे गेलाय? आजचा आकडा जर लाईव्ह आहे, आता वाढला असेल, मी बोलेपर्यंत वाढला पण असेल. किती आकडा आहे तुम्हीच सांगा मला. बिंदास काय नाही. आता पोलिसांच्या समोर आल्यानंतर काही जण मास्क लावत आहेत किंवा पोलीस, अरे समोर पोलीस आहेत म्हणून बोळीतून चुकून जात आहेत, डबल सीट, ट्रिपल सीट, त्यावेळी जायचे. आता बऱ्याच अंशी म्हणजे 90% ते प्रमाण कमी झालेलं आहे. आता त्यांना कळलेलं आहे, पोळलेलं आहे. तर मुनीर शेखजी, मी तुम्हाला सांगतोय किस्सा की काही लांबूनच बोळीतून जायची. मी काही पोस्ट ही नेहमी टाकत असतो आणि टाकतोही की पोलिसांना बघून जर तुम्ही दुसऱ्या बोळातून गेलात तर कोरोना होणार नाही का? किंवा फक्त पोलिसांच्या समोर आल्यानंतर मास्क लावला तर कोरोना होणार नाही का? ही साधी अकलेचा भाग आहे, साधा अकलेचा भाग आहे की अरे कोरोना आहे, मास्क लावलं, व्यवस्थित हँडग्लोव्ज घातलेत तर होणार नाही, किंवा कॉन्टॅक्ट नाही केला तर कॉन्टॅक्टवरही मी येणार आहे तर नाही होणार आहे कोरोना. पोलिसांना चुकवून जर तुम्ही जात असाल तर कोरोना होणार नाही का तुम्हाला? तर ही गोष्ट लक्षात ठेवा. मी पुन्हा एकदा सांगतो की घरातून निघताना मास्क घाला, हँडग्लोव्ज घाला, एखादी छोटी सॅनिटायझरची बॉटल जर शक्य असेल तर ठेवा, किंवा घरी गेल्यानंतर घराच्या बाहेरच तुमचे व्यवस्थित कपडे वगैरे सगळे बाजूला काढून तोंड हात पाय स्वच्छ धुवून
आता अजून एक किस्सा सांगतो सॉक्स चपलांचा सुद्धा, की बाजारात गेल्यानंतर काय करायचं. आज बाजारांची परिस्थिती तर तुम्ही कितीही, आमच्या तिकडे पोलीस माईकवर असतात, कंटिन्यू असतात. मी स्वतः एकदा दोनदा तीनदा जेव्हा जेव्हा जातो मी बाजाराला घरातून, कंटिन्यू आमचे पोलीस किंवा जे कोरोना वॉरियर्स आहेत, जे विद्यार्थी किंवा जी मुलं आज मित्र पोलीस मित्र म्हणून ती काम करतायत, ऐकत नाहीयेत बिंदास्त. म्हणजे 4-5 फुटाचं अंतर तर सोडाच, ते थांबतच नाहीयेत. म्हणजे लगेच लगेच आणि वेचत बसतायत, याला हात लाव त्याला हात लाव. अरे नाही, सध्याची परिस्थिती अशी आहे की तुम्ही असं काही करू नका. कृपया तुम्ही लांब लांब थांबून व्यवस्थित डिस्टन्स मेंटेन करून, जे सरकार सांगतंय, शासन सांगतंय, ते रिक्षावाला जो माईकवर ओरडतो, आमचे पोलीस दलातले कर्मचारी सांगतायत, त्या गोष्टींचं पालन करा कृपया. हे सर्वात मोठं कर्तव्य आहे, सोशल डिस्टन्सिंग. हे जीव तोडून सांगतोय मी. तिथं गेल्यानंतर तुम्ही वेचत बसता नाही, व्यवस्थित बघा भाजी. आणि भाजी देताना सुद्धा, म्हणजे घेताना घरातून एक आकडा एक फिक्स करून निघा की मला 200 रुपयाची, 300 रुपयाची, 500 रुपयाची भाजी घ्यायची, मी ह्याला दिलं तर एवढे पैसे परत येतील, आणि तेच पैसे, त्यातला एकही पैसा घरी परत आणू नका. जर आणलाच असाल तर आणल्यानंतर डिटर्जंट, आणि त्याच्यात डिटर्जंटचं प्रमाण किती असेल, 2%, 5%, 10%, किंवा जे हां आणखीन एक मुद्दा होता, तो सॅनिटायझरमध्ये 70% अल्कोहोल असलं पाहिजे. ते तुम्ही व्यवस्थित तपासून घ्या की त्याच्यात 70% अल्कोहोल असलं पाहिजे, जेणेकरून तो विषाणू मरून जाईल. ते कसं पुसायचं, कसं घासायचं, हे सगळ्या गोष्टी तुम्ही आता शिकून घ्याव्या लागतील, जोपर्यंत हा कोरोना पूर्णपणे आपल्या देशातून जात नाही तोपर्यंत. सो ते बाजाराला गेल्यानंतर कृपया एक पाठवा, एक ड्रेस कंपल्सरी बाहेरच ठेवा तुमचा, जेणेकरून तोच ड्रेस वापरता येईल. जुना ड्रेस एखादा काढा, बाजाराला जाताना काही नवीन कपडे घालायची गरज नाही, जुना एखादा ड्रेस जो असेल तो घाला. चप्पल प्लास्टिकची घ्या, जमल्या सॉक्स घाला, ते सगळे घालून जा. ग्लोव्ज असेल तर, हँड ग्लोव्ज असतील तर उत्तमच, किंवा घेतल्यानंतर तिथल्या तिथे लगेच हात सॅनिटाईज करून घ्या. जे काही गोष्टी बाजारातून आणणार आहात, भाजी फळं जे काही असेल ते घरी आणल्यानंतर एक 10 मिनिटं मिठाच्या पाण्यात किंवा डिटर्जंट, जे काही जेणेकरून ते भाजी खराब होणार नाही, त्याचा दुष्परिणाम होणार नाही, अशा सॅनिटायझर वस्तूकडून, म्हणजे जे काही पदार्थ असतील, मोस्टली मिठाचं पाणी किंवा गरम पाण्यातच ते 10 मिनिटं धुवून घ्या, त्याच्यानंतरच ते गोष्टी आत घ्या. असं एक रुटीन मी पाळतोय सध्या, की बाबा जेणेकरून सेफ राहतील सगळे. कुठलीही फळभाजी घ्या काही आणल्यानंतर, आणि जे काही कपडे असतील ते डायरेक्ट बाथरूममध्ये व्यवस्थित त्या जे काही तुम्ही डिटर्जंट मिक्स केलेलं पाणी असेल त्याच्यात धुवून टाका. चपलाही धुवून घ्यायचे आहेत तुम्हाला, लक्षात ठेवा, कारण कोणीही थुंकलेलं असतं आणि ते चप्पलला चिटकून येऊ शकतं, याची शक्यता नाकारता येत नाही. हे गोष्टी तुम्ही लिहून घ्या. बाहेरून आलं की पाय सुद्धा तुम्हाला व्यवस्थित धुवून घ्यावे लागतील. जर तुम्ही अशा गर्दीच्या ठिकाणी जात असाल जिथे जास्त प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, किंवा एखाद्या क्लिनिकमध्ये गेलात, रेग्युलर तुमचं काही डोकेदुखी असेल, अंगदुखी असेल, किंवा रेग्युलर चेकअप असेल, काही असेल, किंवा मोठ्या दवाखान्यात जायचं असेल, तर या सगळ्या गोष्टी घरी आल्यानंतर तुम्हाला करायच्या आहेत. कृपया 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 ह्या गोष्टी पाळा. हे खरं तर सर्वात मोठं कर्तव्य आहे. विनोद पवार म्हणतायत, माझे मामा पोलीस आहेत सर, त्यांना ड्युटीला असताना कोरोनाची बाधा झाली, पण समाजामध्ये आम्ही नातेवाईक त्या काळात खूप त्रास झाला, पण असा त्रास होऊ नये याबद्दल जरा आवाहन करावे. अत्यंत तेच मी गोष्ट सांगत होतो की कोरोना संसर्गित झालेल्या व्यक्तीबरोबर तुमचं बिहेव कसं असायला पाहिजे. आज तुम्ही फोन लावल्यानंतर एक फोनमध्ये तुम्हाला बदल जाणवत असेल. आधी एक फोन आपण जर कोणाला करायचो तर कोरोना संदर्भात माहिती येते की जर खोकला असेल, ताप असेल तर लगेचच जा आणि असं करा. आता एक दुसरी गोष्ट येते, एक मिनिट आहे, पाणी पितो. माफ करा. आणखीन एक गोष्ट त्या मोबाईलच्या डायलर टोनमध्ये तुम्हाला ऐकू येते, किंवा समोरच्याच्या हॅलो ट्यूनमध्ये तुम्हाला एक गोष्ट ऐकू येते माहिती आहे का, कोरोना संसर्गित व्यक्तींशी लढाई आपली कोरोना सोबत आहे, त्या व्यक्तीसोबत नाही. त्यामुळे त्यांच्याशी चांगलं बिहेव करा, या आशयाचं ते बोलत असती ती महिला. तर ह्या गोष्टी सांगा लोकांना. अरे आज पोलिसाला जर एखादा पोलीस पॉझिटिव्ह झाला तर तुम्ही इतकं म्हणजे मानसिक त्रास देताय, किंवा कोणी असू दे. एक तर ऑलरेडी ते त्या मानसिक टेन्शनमध्ये असतात की आता कसं व्हायचं, कारण त्या लोकांनी किती लोकांना स्पर्श केला असेल, किती लोक कॉन्टॅक्टमध्ये असतील, छोटी मोठी, मग ते टेन्शन असतं. आणि त्या जगाचं टेन्शन, अरे यांना कोरोना झाला, यांच्याकडे जायचं, यांच्याशी बोलायचं, असं नका करू. जमल्यास फोनवर बोला, त्या व्यक्तीशी प्रत्यक्षात बोलता नाही आलं तर त्याच्या घरच्यांशी बोला की काळजी करू नका, लवकर बरं होईल.
आणि जेणेकरून त्या व्यक्तीपर्यंत तो मेसेज गेला की नाही, यांनी आपल्या शेजाऱ्यांनी फोन केला, आपल्या या नातेवाईकाने फोन केला, आपल्या गल्लीतल्या या मोठ्या माणसाने फोन केला होता की तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहोत सोबत. तर या गोष्टी तुम्ही करा कृपया, की कोणालाही जर कोरोना झाला तर त्यांच्याशी वाईट वागू नका, त्यांच्याशी बोलणं बंद करू नका, फोनद्वारे बोला, प्रत्यक्षात जाऊन बोलायचं नाहीये. फोन, आता फोन आहे सगळ्यांकडे अवेलेबल आहेत, चांगली उत्क्रांती ह्यासाठी तरी आपल्याला म्हणता येईल फोनची. तर त्यांच्याशी बोला फोनद्वारे की बाबा काळजी करू नका, आम्ही आहोत सोबत, तुम्ही लढा. मानसिकरित्या स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. कोरोनाच्या या युद्धात रोगप्रतिकारक शक्ती आतून ती स्ट्रॉंग असण्याची गरज आहे, पण त्यापेक्षाही जास्त मानसिक मेंटॅलिटी तुमची, जरी तुम्ही पॉझिटिव्ह असला तर तुमची मेंटॅलिटी पॉझिटिव्ह असली पाहिजे की मी या कोरोनाला हरवेन आणि त्या गोळ्यांना व्यवस्थित प्रतिसाद देईन. जे काही औषधोपचार होणार आहे 7 दिवस, 10 दिवस, 14 दिवस, त्या उपचाराला मी पूर्ण सहकार्य करेन आणि त्या सहकार्यातून परत बाहेर येईन. तर विनोद पवारजी, मला माहीत आहे, मी हा समजू शकतो, कारण असे खूप घटना मी बघितलेल्या, चांगला अनुभव आहे मला त्या गोष्टीचा की सडनली लोक बदलत आहेत. जर समजा सकाळी कोणी तुमच्याकडे येऊन गेला आणि अशी अशी बातम्या येऊन गेला किंवा ते बोलतायत, लांबून छान बोलतात, पण अशी आली की घटना ते बोलायचं बंद करतायत, हे खूप चुकीचं आहे. अहो, आपण माणसं आहोत, आपल्याला फिलिंग्स आहेत, भावना आहेत. एवढी साधी गोष्ट. आणि आज एक पोलीस जर झाला तर तुम्ही त्याच्या घरच्यांशी बोलायला, म्हणजे घरच्यांशी हे करता, पूर्णपणे बॉयकॉट करता अशा प्रकारे की बाबा नाही, ते करा. तुम्ही मानसिक त्यांना हे करा, फोनद्वारे बोला, प्रत्यक्षात बोलायचं नाही आहे. मी परत एकदा ह्या मुद्द्यावर येणार आहे महत्त्वाचे, की सोलापुरात आता मी अभ्यास करत असतो नेहमी, अभ्यास इन द सेन्स की जे काही रिपोर्ट येतात लीगल जिल्हाधिकाऱ्यांकडनं सही असलेल्या वगैरे जे काही पॅम्पलेट्स येतात, जे ओरिजिनल असतात, फेक नाही. मी परत एकदा सांगतोय की मी खरंच सांगतोय, मी जोपर्यंत जिल्हाधिकारी साहेब सांगत नाहीत तोपर्यंत मी कोणत्याच आकड्यावर विश्वास ठेवत नाही. सो दुसरी गोष्ट, ती लिस्ट येते, त्या लिस्टचा मी जरा अभ्यास केला मित्रांनो, कोरोना पसरण्याचं एकमेव कारण सर्वात मोठं कॉन्टॅक्ट. आणि आज आपल्या सोलापुरात, मी सोलापुराच्या बाबतीत जास्त बोलतो कारण इथे राहतो त्यामुळे, किंवा बाहेरची जर तुम्ही रिपोर्ट्स बघितलं तर कॉन्टॅक्ट पर्सनची संख्या सर्वात जास्त आहे. हेच आहे, बाकी सारी हा आजार तर आलाच आहे, त्याच्यामुळे तर सारीमुळे तर डायरेक्ट दगावत आहेत. जे काही वृद्ध असतील त्यांना जे प्रतिकारशक्ती ज्यांच्यात नाही आहे ते वृद्ध दगावत आहेत त्याच्यातून. सर दुसरी गोष्ट आहे, त्याच्यात काही मेडिकल कर्मचारी जे असतील, म्हणजे त्या लिस्टमध्ये मेडिकलचे कर्मचारी, ILI किंवा हायपर टेन्शन, हां, आणि परत पोलीस असं येत आहे. जर तुम्ही बघितलं तर कॉन्टॅक्ट पर्सनची संख्या ही 60 ते 70% आहे माझ्या वैयक्तिक बघण्यातून. तुम्ही बघा की जाऊन तुम्ही भेटताय, बोलताय, घाबरत नाही आहे. किस्सा सांगतो, आता परिसराचं नाव सांगणार नाही तुम्हाला मी. एका ठिकाणी ड्युटीला होतो, एका ठिकाणी पॉझिटिव्ह झालेलं होतं. त्याच्यापासून एक सध्या मी कंटेनमेंट झोन या ठिकाणीच ड्युटीला आहे, पूर्ण प्रिकॉशन घेऊन ड्युटी करतोय, नाईट असते. त्या ठिकाणी बघितलं की जिथे पॉझिटिव्ह रुग्ण झाला आहे त्याला घेऊन गेलेत, त्याच्या आजूबाजूचे लोक बाहेर येऊन बसत आहेत आणि त्याच्या समोर रोड आहे आणि रोडच्या समोरची लोक त्यांच्याकडे येऊन बसत आहेत. किती हा मूर्खपणा आहे, मूर्खपणा आहे की नाही? अरे नाही जायचं आहे, फोनवर बोला. तुम्हाला फोन दिलाय म्हणजे फोन आहे तुमच्याकडे. आज सामान्यातल्या सामान्य माणसाकडे फोन असा, बोला ना. पण जवळ जायचं काय, कॉन्टॅक्ट करायचं काय, एवढी साधी गोष्ट. आणि आज एवढं ते कचरा गाडी आहे ती, त्याच्यात आजकाल ते कचऱ्याचं गाणं लागत नाही, एकच लागतं, कोरोना बाबतीतलं माहितीच लागतं, तरी लोकांना कळत नाहीये. तर कृपया जर कोणाला झाला असेल तर त्यांच्याशी व्यवस्थित वागा, त्यांच्या घरच्यांशी व्यवस्थित वागा, लांबूनच का होईना व्यवस्थित वागा, त्यांची विचारपूस करा, फोनद्वारे त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करा. हे सर्वात मोठं कर्तव्य आहे. विनोद, त्रास होतोय सगळ्यांना मान्य आहे आणि याच्यातून आपण बाहेर पडू लवकरच. न्यायाचा प्रश्न नाहीये, पण याच्यातून आपण लवकरच बाहेर पडू. आपण स्वतःहून या गोष्टी पुढाकार घ्यायला पाहिजे की नाहीये, आणि स्वतःहून आपण सोशल मीडियाचा वापर मी फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टींनी, पॉझिटिव्ह गोष्टीसाठीच करतोय. कारण मला माहीत आहे की सोशल मीडिया म्हणजे आता मध्यंतरीच्या काळात किंवा गेल्या काही वर्षात सोशल मीडिया म्हणजे कोणत्या गोष्टी मीडियावर आपण विश्वास ठेवू शकत नाही, अशा पद्धतीचं जे वातावरण तयार झालं आहे
त्या पद्धतीत आपण स्ट्रॉंग राहायचं, आपल्या जागेवर ठाम राहायचं आणि आपली मतं व्यक्त करायची. कोणी कोणता आणि आणखीन एक महत्त्वाचं, कोणताही रुग्ण जर पॉझिटिव्ह झाला तर त्याचं नाव सांगायचं नाही आहे. सरकारी ते सांगत नाही, कारण ती संख्याच त्यांची ठेवणार आहे, कारण पुढे खूप प्रॉब्लेम्स होतात. सो ते एक गोष्ट करा. नागरिकांसाठी काय सूचना द्याल? मी तर नेहमी सूचना देत असतो माझ्या फेसबुक लाईव्हद्वारे किंवा माझ्या पोस्टद्वारे. सोलापुरातल्या माझ्या तमाम नागरिकांना एक छोटासा कलाकार म्हणून, एक पोलीस म्हणून, एक सामान्य नागरिक माझी कळकळीची विनंती आहे, कृपया घरात बसा. सोशल डिस्टन्सिंग म्हणजेच लांब लांब बसायचंय, लांबून लांबून बोलायचंय, जवळ जायचं नाहीये, एकमेकांना हातात हात मिळवायचं नाहीये, मिठी मारायचं तर दूरच राहिलं आणि बोलताना तोंडावर मास्क लावायचं आहे. कंटेनमेंट झोन म्हणजे जिथं सील केलेला भाग आहे त्या भागातून बाहेर यायचं नाहीये किंवा बाहेरच्या लोकांनी त्या भागात जायचं नाहीये. आता थोडं सांगतो, कारण काही लोकांना प्रतिबंधित क्षेत्र, कंटेनमेंट झोन हे माहीत नसतं किंवा ऑब्विसली ते माहीत नसणारच. सो बाजाराला पण जाताना ना फक्त एकट्यानेच जायचंय, चालत जा, उत्तम आहे. नसेल गाडी गेली तिथं व्यवस्थित एका ठिकाणी पार्किंग करा, किंवा पार्किंग केल्यावर पण दुसरा माणूस तुमच्या गाडीला हात लावणार नाही हे पण लक्षात ठेवा. जर तुम्ही कोणी बघत असाल तर माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना, तुम्ही या गोष्टी सगळ्यांना सांगा. मी तर मध्ये आवाहन केलं माझ्या मित्रांना की तुम्ही वैयक्तिकरित्या चालू करा आता बोलायला, कारण काही लोकांना कळत नाही काही गोष्टी. आम्हाला काय होतंय बे, हे सोलापूरचं जे आहे ना तसं आता राहिलेलं नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगतो की प्लीज कृपया ह्या गोष्टी पाळा. कॉन्टॅक्ट टाळा, नका जाऊ घरी, आपल्या पाहुण्यारावळ्यांच्या घरी नका जाऊ. नाही गेलं तर काय फरक पडत नाही हो, स्वतःच्या जीवाचं बघा. 4 दिवस तुम्ही नाही भेटलं, 2 महिने नाही भेटलं, वर्षभर नाही भेटलं, असं तर तुम्ही कुठं भेटत असता नेहमी? हा, आता याच काळात काय भेटायचं, याच काळात तुम्हाला स्पेशल भाजी काय खायची आहे, याच काळात तुम्हाला भारी भारी काय खायचं किंवा बाहेर जायचंच का सुचतं? इतके दिवस तुम्ही सगळे नोकऱ्या पाण्याला असता किंवा बाहेर असता. आता घरी सगळे एकत्र आहे, वेगवेगळ्या घरात बसून जे कोणी 4-5 लोक असतील, निरोगी असतील, गेम खेळा, घरात बसा, बोला एकमेकांशी, विचारपूस करा, त्यांच्या आवडीनिवडी बघा. बाहेरच काय पडायचंय? भाजी म्हणजे काय, भाजी मिळणार नाहीये का तुम्हाला? भाजी घेतानाही तुम्ही काही काळजी घेत नाहीये. तर माझी सोलापूरकरातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की बाहेर फक्त अत्यावश्यक गोष्ट म्हणजे गरज असेल, मेडिकलला जायचंय बाबा, तर मेडिकलला जाऊन गोळ्या आणल्याशिवाय पर्याय नाही तरच बाहेर पडायचं, किंवा डॉक्टरकडे गेल्याशिवाय पर्याय नाही तरच बाहेर पडा. कृपया गोष्टी पाळा. आणि जाताना गरज असेल जर तो सोबतचा तुमचा जो कोणी सिरियस असेल किंवा काय असेल, तत्सम त्या लोकांना कळवा, ॲम्ब्युलन्स येईल किंवा एखादी ऑटो येईल, त्या ऑटोमध्ये घालून घेऊन जावा. गाव गोंधळ करत जाऊ नका. कृपया माझं हे ऐका. काही लोक आहेत, काही बघितले, मला चांगला अनुभव आहे की उगाच फिरण्यासाठी म्हणून काही कारण गोळ्यांच्या चिठ्ठ्या जुन्या तारखेच्या घेऊन येतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तर म्हणजे थोडाफार अभ्यास आहे, मेडिकलचं म्हणणार नाही, पण आहे काही डॉक्टर मित्र आहेत, तर साध्या त्या गोळ्या चिठ्ठ्यावर स्वतःच्या हाताने लिहून आणतात, तारीख बदल करतात आणि मला दाखवतात आम्ही चाललो. नाही, आम्हाला कळत नाही कुठली गोळी कशासाठी आहे. एवढं तरी पोलिसांना ज्ञान आता झालेलं आहे की बाबा कुठली, म्हणजे मला वैयक्तिक तरी झालेलं आहे की ही गोळी कशासाठी घेऊन जात आहे. आणि एवढी साधी गोळी, आणि सोबत 2 लहान लहान मुलं. ॲक्च्युली ते त्याला पोचवायचं होतं तिकडं. हे पूर्णतः चुकीचं आहे. लहान मुलांना घरी ठेवा, नका असं करू. सोलापूरमध्ये सकाळी 7 ते 11 नसतो असं वाटतं कोरोना परिस्थिती पाहता. सकाळीही बाहेर पडणं किती योग्य आहे. मी तेच सांगितलं, आता मी परत एकदा तेच सांगत होतो. विकास पाटील आहे आपला एक कोरोना वॉरियर, जो सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पूर्ण ते PPE किट घालून रुग्णांची सेवा करतोय. विकास, तुला सल्यूट. आपल्याबद्दल आपण नंतर बोलूयात. तो त्याच्यासाठी एक माझ्याकडून सल्यूट. हे बघा कसं असतं, 7 ते 11 ही वेळ कशी असते बघा. शासनालाही तुमची काळजी आहे, सरकारलाही तुमची काळजी आहे, जे कोणी जिल्हाधिकारी साहेब म्हणा, पोलीस आयुक्त साहेब म्हणा, तुमची काळजी आहे. तुमच्या गरजेच्या व्यवस्थी तुमच्यापर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी काही वेळ शिथिल करण्यात येतो किंवा या वेळेत तुम्ही जाऊन घेऊन येऊ शकता. याचा अर्थ असा नाही की हे 4 तास आपल्याकडे त्यांनी बोंबलत फिरायचं आहे, नाही. फक्त जी गरजेच्या वस्तू आहेत त्या घेण्यासाठीच जायचं आहे. डिस्टन्स मेंटेन करा. आता 1 हाताचं अंतर आता चालू करायला पाहिजे. शाळेत शिकवत होते ना शिस्त लावण्यासाठी 1 हाताचं अंतर, तसं आपल्या मागच्या पुढच्या असे 2 हात
आडवे उभे राहायचे, दोन्ही हात करायचे चल तिकडं चल तिकडं. माफ करा, थोडंसं असं करावं लागतंय मला, की हे जर दोन्ही हात आपण केले तर जवळपास एक 5-6 फुटाचं अंतर होतं. असे उभे राहा, तिथून त्यांना म्हणा चल तिकडं लांब थांब, इकडच्या पण माणसाला लांब थांब. हे जर आपण पाळलं तर खूप गोष्टी कमी होतील. सोलापुरात सध्या कॉन्टॅक्ट पर्सनची संख्या वाढते, विशेषतः झोपडपट्टी एरिया म्हणा किंवा गजबजलेला एरिया म्हणा, की जिथे जास्तीत जास्त चिटकून घरं आहेत आणि जिथे शिकलेली सवरलेली माणसं असून सुद्धा येण्यासारखी वागतायत, अशा ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. आणि सकाळी बाहेर पडणं हे खूप चुकीचं आहे. मॉर्निंग वॉक तर बिलकुल नाही, घरातल्या घरात तुम्ही शतपावली करा, फिरा, जर शक्य असेल तरच, नसेल तर उड्या मारा, काही करा, पण घराच्या बाहेर कृपया नका पडू. दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची वाटते की एकाच माणसाने बाहेर पडायचं आहे, तेही गरज असेल तर एकाच माणसाने बाहेर जायचं आहे आणि त्याच माणसाने जे काही वस्तू लावल ते एकदाच आणायचे आहेत, वारंवार घराच्या बाहेर पडायचे नाही आहे. आणि मी आधीच सांगितलं की घरातून बाहेर पडताना काय करायचं आणि परत आल्यानंतर काय करायचं आहे. तुमच्या चप्पलपासून तुमच्या डोक्याच्या केसापर्यंत तुम्ही व्यवस्थित बाजारात जर गेला तर एक धुवून घ्यायचं, व्यवस्थित करून घ्यायचं, नाही तर परिस्थिती खूप अवघड होईल. हां, मी कमेंटमध्ये तुम्हाला तो नंबर देईन, पोलीस कंट्रोलचा तुम्हाला नंबर देईन मी, मुनीरजी, तुम्हाला मी पर्सनल मेसेजही करेन किंवा या कमेंटमध्ये मी तुम्हाला नंबर देईन. कारण चांगला प्रश्न, जर एखादा व्यक्ती बाहेर गावाहून आला आणि तो घरात लपून बसला असेल तर खरं तर त्या माणसाने एक गोष्ट करा, जर तो बाहेरून आला असेल, आता तर शक्य नाही बाहेरून येणं किंवा एवढं स्ट्रिक्टली ते पाळलं जात आहे किंवा नाकाबंदी वगैरे लावलेली आहे, कारण तुम्हाला तिथून चेकअप झाल्याशिवाय, जसं आपल्या इकडून चेकअप करून बाहेर पाठवत आहेत, जर ज्यांना कोणाला जायचं असेल, रीतसर अर्ज करायचा आहे, डॉक्टरांचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे, आधार कार्ड असलं पाहिजे आणि व्यवस्थित माहिती तुम्ही ती त्या वेबसाईटवर टाकायची आणि तिथून तुम्हाला परवानगी मिळेल की कुठून तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी, आणि तिथूनही तुम्हाला परवानगी मिळेल की आमच्या ठिकाणी या. तर अशी ती प्रोसेस आहे, सध्या ती प्रोसेस चालू आहे, लोक येत आहेत जात आहेत. सर्वात आधी जर व्यक्ती आली असेल तर त्यांच्याशी बोला, लांबून बोला किंवा फोनद्वारे, मग तुमच्या घरात अशी व्यक्ती आली, कृपया त्यांना तुम्ही आधी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवा. जर ते स्वतःहून जायला तयार नसतील तर तुम्ही पोलिसांना कॉल करू शकता, म्हणजे जे काही कंट्रोलचा नंबर आहे मी तुम्हाला देईन, नक्कीच तुम्हाला मदत मिळेल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. शुभम कोळी, महाराष्ट्र सरकारकडून कोळी यांच्यासाठी काय अपेक्षा आहेत? सर, एखादी व्यक्ती बाहेर गावाला असेल तर तो पोलिसांना कळसतात, त्यांनी नाही त्रास द्यायचा. पहिली गोष्ट, जी एखादी व्यक्ती आली, शुभमजी मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. समजा जर एखादी व्यक्ती बाहेरून आली आणि लपून बसली किंवा ते जात नाही दवाखान्याला किंवा होम क्वारंटाईन नाही आहे किंवा त्यांनी तपासणी करून घेतली नाही, भले त्याला आजार असो नसो, आणि तुम्ही पोलिसांना कळवला, त्याच्या अगोदर काय प्रेमाने त्यांच्याशी बोलायचं, बघ दादा असं परिस्थिती अशी आहे, आमची तुझ्याशी काही दुश्मनी नाही आहे, दुश्मनी सध्याच्या परिस्थितीत कोणाशीच नसावी असं माझं स्पष्ट मत आहे. सध्या आपला एकच दुश्मन आहे, तो म्हणजे कोरोना. त्या कोरोनाला आपल्याला पळवायचं आहे. मग त्यांना प्रेमाने बोला, भले तुम्ही त्यांची कधी बोलला नसाल किंवा काही नसेल, त्यांना त्यांच्याकडे अंतर ठेवून त्यांच्याशी बोला किंवा फोन की तुमच्याकडे जी व्यक्ती आली कृपया त्यांना पाठवा. हे बघा, भांडण करायचं नाहीये किंवा काय नाही, फक्त काळजी आहे, आम्हाला काळजी आहे, आमची काळजी आहे, तुमची काळजी आहे, आपल्या माफ करा समाजाची काळजी आहे, म्हणून आम्ही तुम्हाला हे सगळं बोलतोय. सो कृपया तुम्ही त्यांना जर सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलात आणि त्यांची तपासणी झाली एकदा, मग पुढे त्यांना जर होम क्वारंटाईन ठेवलं तर चांगलीच गोष्ट आहे, ते राहिल्यास काही हरकत नाहीये. पण असंही करू नका की त्या व्यक्तीला तुम्ही म्हणजे वैयक्तिक, जर समजा एखाद्या नवीन व्यक्तीने हाकलायचंच नाही, तुम्ही पोलिसांची मदत घेऊ शकता. पोलीस येथील व्यवस्थित त्यांना समजावून सांगून पाठवून देतील. जर त्यांची तिथं गरज नसेल तर ते व्यवस्थित ते कार्य मार्गी लावतील असं मला वाटतं आणि ते होईल. सो भांडायचं नाहीये, त्या व्यक्तीला पूर्ण माहिती द्यायची की बघ बाबा असं आलंय, मान्य आहे की त्याला काही झालेलं नाहीये पण तो बाहेरून आलाय. सो कृपया तुम्ही असं करा की सिव्हिलला जा किंवा तत्सम जे काही हॉस्पिटल्स आहेत सोलापूरचे जिथे कोरोनाची चाचणी होते किंवा माहिती दिल्यानंतर चाचणीची गरज आहे की नाही हे ठरवून ते क्वारंटाईन करतील. सो ती एक माहिती वैयक्तिक माझी माहितीप्रमाणे मी तुम्हाला माहिती देतोय. मी बोललेलं सगळं काही पोलीस दल बोलतं असं नाहीये.
आपण कोरिअर ओके. विनय गंगंजी सर, बाजारातील गर्दी बघून पॅनिक बाईंग होत आहे असं वाटत नाही का? आणि हे का रोखलं जात असं प्रश्न नाही की रोखलं जात नाहीये. जर तुम्ही बाजारात गेला तर तुम्हाला कळेल की कोरोना वॉरियर्स जे आहेत ते लाठी त्यांच्याकडे दिलेले आहेत. फक्त प्रश्न असं आहे की आपली लोक ऐकत नाहीत. म्हणजे कसं असतं बघा, आता मी बाजू कोणाची घेत नाहीये, पण आपल्याकडे ती मेंटॅलिटी आली पाहिजे की बाबा वैयक्तिकरित्या मानसिकरित्या आपण तयार झालं पाहिजे की बाबा मी बाजारातून जाताना मी 4 फूट लांब थांबणार आहे. मी शेजारच्याला सांगणार आहे 10 वेळा. मी माझा किस्सा सांगतो वैयक्तिक. पचकन एक जण माझ्यासमोर थुकला. अक्षरशः मी त्याला म्हटलं, अरे मूर्ख माणूस आहेस का? कळत नाहीये का इथं थुकायचं नाहीये किंवा बाजारात आल्यानंतर? आणि समोर थुकतोय तो माणूस. त्याला मी तिथून हाकलून लावलं की जा तू पहिले हे कर, ते थुकून तोंडातलं काय असेल तुझ्या. हे व्यवस्थित सांगायला पाहिजे. एक पद्धत आहे किंवा एक गोष्ट आहे की पॅनिक बाईंग नाही होत आहे, पण लोक गडबड करतात की आपल्याकडे 2 तास आहेत, 4 तास आहेत. पण नाही, 4 तासात आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे बाजार लावलेले आलेले आहेत. जिथं कुठं गर्दी जास्त होती त्यांना काढून मैदानात लावण्यात आलेलं आहे. आणि त्या मैदानात लावतानाही व्यवस्थित 4-4 फुटाचं 10-10 फुटाचं अंतर, 5-5 फुटाचं जे काही अंतर ठरवून दिलेलं आहे शासनाने, त्या अंतरावर त्यांना बसून दिलं जातं. आणि महत्त्वाचं कर्तव्य म्हणजे विकणाऱ्याचंही कर्तव्य आहे की घेण्याआधी त्याला लांब ठेवलं पाहिजे. तुम्ही लांब थांबा आधी, हे आहे. आणि ते केलंही जाते. जर तुम्ही स्टेशन जवळच्या बाजारात जर गेला ते ऑटो कायम माईकवर तो माणूस बिचारा कंटिन्यू बोलत असतो. कोरोना वॉरियर्स सगळे सांगतात की गाडी इकडे पार्क करा, तिकडे पार्क करा, आणि जाताना असं जा, मास्क लावा. किंवा अजून पुढे गेलात की आमचे पोलीस कर्मचारी तिथं माईकवरून बोलत असतात की बघा या वेळेत घ्यायचं आहे आणि एवढ्या वेळेत घ्यायचं आहे आणि व्यवस्थित घ्या, गर्दी करू नका. ह्या गोष्टी सांगितल्या जात आहेत, पण आपण त्या गोष्टी पाळत नाहीत. मग एखाद्या खात्याने, आरोग्य खात्याने म्हणा, गृह खात्याने म्हणा, करायचं तरी किती करायचं की जर ह्या आपल्या लोकांना जर या गोष्टी कळत नसतील तर मग अवघड आहे ना. गडबड करून काही उपयोग नाहीये, घाबरून काही उपयोग नाहीये. आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील, त्याशिवाय पर्याय नाहीये. एक सत्य घटना. माझा मित्र अक्कलकोट स्टेशनवर काम करत आहे, तर त्याची निष्णात अनोळखी वेळी व्यक्ती आढळून आली आणि त्याने तहसीलदार पोलीस स्टेशनला कॉल केला तर त्याला मदत मिळाली नाही. आणि तो अनोळखी व्यक्ती पुण्याहून आला होता. त्याच्यामुळे बाकीच्या जर कोरोना झाला तर कोण जबाबदार असणार? छान प्रश्न आहे. तुम्ही पोलीस खात्यालाही तो फोन करायला पाहिजे होतं. किंवा तत्सम कसं असतं, कधी कधी लोड असतो कामाचा सगळ्यांना, असं माझं एक स्पष्ट मत आहे. तहसील पोलीस स्टेशनला कॉल केला असता त्याला मदत मिळेल नक्की. असं होणार नाहीये तुमच्याकडे. मग तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर घेऊ शकता, बोलू शकता. किंवा तुमचे जे प्रभागातले जे कोणी, किंवा त्या रेल्वेचे जर तो रेल्वे स्टेशनवर, अक्कलकोट स्टेशनवर असेल तर तुम्हाला विशेष करून रेल्वे स्टेशन पोलिसांशी तुम्हाला लगेच तिथल्या तिथे जर तुम्ही संपर्क साधला असता तर ती गोष्ट झाली असती आणि ती होईल. नाही होणार अशातला भाग बिलकुल नाही आहे, होते. फक्त तुम्हाला व्यवस्थित जिथे कॉल करायचं तिथं कॉल करणं गरजेचं आहे. येस 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 प्रशांतचं मला तेच म्हणतो, प्रशांतची कमेंट का नाही आली? जगातली शेवटची भाजी फळं भेटत आहेत की काय असं समजून लोक गर्दी करतात. ऐकतच नाहीत लोक. अगदी बरोबर, लोक बिलकुल ऐकत नाही आहेत. हाच सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की लोकांनी ऐकलं पाहिजे. सो तुम्हाला काही कर्तव्य सांगितलेले आहेत आणि काही गोष्टी सांगितल्यात. बराच वेळ झाला आहे तुमच्याशी बोलतोय, 1 तास झालेला आहे. बोलत बसलो की बोलत बसेनच, पण नाही. आज मला जनसौख्य फाउंडेशनने ही संधी दिली बोलायची. पोलीस म्हणून माझे काही अनुभव तर इतके आहेत. मी तुम्हाला आता विदिन 5 मिनिट्स, 5 मिनिटात मी माझे काही छान छान अनुभव आहेत की माझे काही पोस्ट आहेत, त्याच्या काही व्हिडिओज आहेत ज्याच्यावर 12,000 3,000 असे व्ह्यूज आहेत. व्ह्यूज काउंट यासाठी करते की ते लोकांपर्यंत पोहोचलेत, की लाईक मिळाले पण खुश नाही आहे. व्ह्यूज होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जे काही करता ते दिसणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही जे काही चांगलं टाकता ना ते समाज ॲक्सेप्ट करतं.
त्यावेळी चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही या सोशल मीडियावर टाका. मी माझ्या स्टेटसवर काही गोष्टी, काही हृदय द्रावक घटना मी माझ्या स्टेटसवर टाकत असतो आणि मला सारखे फोन येत असतात की बाबा अरे असं टाकत जाऊन वगैरे पाहत नाही. मी म्हणतो अरे नाही, ही रियालिटी मी फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतोय. एखादा गरीब जर जात असेल तर त्याची मदत करा, एखादा मजदूर जात असेल तर त्याची मदत करा, कारण ते सध्या खूप भयानक परिस्थितीत अडकलेले आहेत. एका ठिकाणी मी सुरुवातीला ड्युटी होतो या कोरोनाच्या याच्यातच, एक 9 महिन्याची गरोदर महिला, म्हणजे ती बुरखा वगैरे घालून आणि सोबत 1-2 महिला होत्या, चालल्या होत्या आणि नाकाबंदी होती, बाहेर फिरायचं नव्हतं, संचारबंदी लावण्यात आली होती. त्या निघाल्या होत्या. मग शेवटी आमची एक मॅडम होत्या, वैशाली सुतार PSI मॅडम, त्यांना हटकलं, अरे कुठे चाललात, काय चाललात. मग जेव्हा त्यांना कळलं की ती 9 महिन्याची गरोदर आणि चेकअपसाठी खूप जाणं खूप गरजेचं आहे, तर आज त्यांची महत्त्वाची त्या दिवशी सोनोग्राफी आहे. तर मॅडमनी लगेचच समोरच्या बोळात एक म्हणजे रिक्षा होती घरासमोर, मग त्या रिक्षावाल्याला बोलवलं आणि मी लगेच माझ्या डोक्यात एक आलं असं की नाही, मला ही 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 घटना शूट करावी. ती घटना शूट केली व्यवस्थित, एक छानसं गाणं त्याच्या मागे जोडलं, तर तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला मित्रांनो, इतकं म्हणजे. आणि त्याच्यात एक पोस्ट लिहिली की पोलीस फक्त लाठीचार्ज करत नाहीत, पोलीस हे सुद्धा करतात आणि पोलीस अशी अनेक कामं करतायत जी दिसत नाहीत लोकांना. आज काही व्हिडिओजच्या माध्यमातून येत आहेत की पोलीस गरिबांना मदत करताना किंवा एखाद्या प्राण्याला मदत करताना, खाऊ घालताना, ते इतके छान छान व्हिडिओज येत आहेत आज. जे पोलिसांच्या बाबतीत नकारात्मक भावना जी मोस्टली जनतेची असते किंवा एखाद्या अफवेमुळे जास्त असते, ती नाही आहे आजच्या परिस्थितीत. आजचा पोलीस हा स्वतःचा जीव प्राणाला लावून काम करतोय. सो कृपया तुम्ही पोलिसांना सहकार्य करा. पोलीस आणि आरोग्य खात्यातले जे काही शासनाच्या खात्यातले जे काही लोक कोरोनाच्या या युद्धात आहेत, त्या सगळ्यांना कृपया तुम्ही सहकार्य करा. तर त्या लेडीजला व्यवस्थित माहिती दिली की असं कर, असं या रस्त्याने जा, विचारलं तरी फाईल दाखवा, त्यांना सांगा. अशा प्रकारे ती महिला तिथे पोचली. मग नंतर काय झालं, त्या महिलेचं नाव पत्ता असं ते माहिती करून घ्यायचं ठरलं की कोण महिला होती, काय होती. तर आमच्याकडे काहीच नव्हतं, म्हणजे ती फाईल तर आम्ही बघितली होती, नाव तर बघितलं होतं. तर ज्या डॉक्टरकडे त्या गेल्या होत्या, त्या डॉक्टरचा मेसेज आला की ही महिला आमच्याकडे आली होती. तर बघा, अशा प्रकारे एक लिंकअप तयार झाली आणि व्यवस्थित ती माहिती त्या महिलेची म्हणा किंवा सगळ्यांची माहिती व्यवस्थित ठिकाणी पोहोचवण्यात आली. आणि माझ्या मते नंतरही त्यालाच मूल वगैरे झालं छानसं. असं अशा प्रकारे चांगलंही काम झालं. आणि दुसरी गोष्ट, एका ठिकाणी ड्युटीला असताना मी एक मुलगी स्कार्फ वगैरे लावलेली निघाली रात्री 10:30-11 वाजता. मग ती आली, म्हणजे साहेब मला जायचं आहे रेल्वे स्टेशनला. मी म्हटलं रेल्वे स्टेशनला का? नाही, मला सांगलीला जायचं आहे. मी ठिकाण आता जिथं मी ड्युटीवर ते ठिकाण सांगणार नाही आहे, पण असंच आहे. मी म्हटलं अरे तिथं तर आता प्रादुर्भाव तेव्हा स्टार्टिंगला तिथे वाढलं होतं आणि सोलापुरात एकही नव्हतं त्यावेळी. अरे असं नका करू, काय झालं. जेव्हा आम्ही सगळ्यांनी, म्हणजे आमच्या महिला कॉन्स्टेबल होत्या सोबतच्या, त्या सगळ्यांनी जेव्हा त्यांची विचारपूस केली, तेव्हा असं कळलं की त्या बिचारीचं नवऱ्यासोबत भांडणं झालं, नवऱ्याने हाकललंय आणि ती निघाली आता. आणि तुम्हाला माहिती आहे का, लव्ह मॅरेज. मग व्यवस्थित मी त्या नवऱ्याचा नंबर घेतला, आम्ही सगळ्यांनी त्याला बोलवलं, बाबा काय करतोय. व्यवस्थित त्यांना सांगितलं की कशा प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, तुमच्यात कशा प्रकारे तुम्ही जर एकमेकांना पसंत करून जर हे केलं असेल तर एकत्र कसं राहिलं पाहिजे. हे छान असं आमच्यासोबत एक पत्रकार होती, त्यांनी एक स्टोरी आय थिंक तरुण भारतला लावली आहे, माफ करा, हां तरुण भारतला कोणत्याही न्यूजपेपरला लावली आहे. सो आणि त्यांना व्यवस्थित पाठवून दिलं परत. तर हे सुद्धा काम पोलीस करतायत. सो तुम्ही कृपया, अशा खूप घटना आहेत माझ्यासोबत, वैयक्तिक माझ्यासोबत घडलेल्या घटना, माफ करा. असं नाही आहे की कोण काही करत नाही किंवा होत नाही, होत आहे. ही पहिली वेळ आहे अशा प्रकारचं संसर्ग म्हणजे जगावर येण्याची किंवा आपल्या भारतात खूप दिवसानंतर येण्याची. त्यामुळे रुटीनमध्ये यायला किंवा काही गोष्टी व्हायला वेळ लागतोय, हे गोष्ट मी सांगतोय तुम्हाला आहे, वेळ लागणारच. पण तुम्ही संयम ठेवा, कृपया घराच्या बाहेर पडू नका, पोलिसांना सहकार्य करा. पोलीस दल आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून ज्या काही सूचना येतात त्या तंतोतंत पाळा. आता रिसेंटली एक घडलंय की एका मटनवाल्याला काहीतरी झालंय कोरोना आणि 300 लोक, असं एक न्यूज सध्या आहे. कन्फर्म करा ती न्यूज, जर कन्फर्म असेल तरच ती स्प्रेड करा. मी अजून ती कन्फर्म माहिती आलेली नाही, म्हणून मी ती काही अजून कन्फर्ममध्ये त्याला गृहीत धरत नाही आहे. जर असेल तर काळजी घ्या आणि जे कोणी असतील त्याच्याकडून घेतले आणि स्वतःहून जा.
आणि सर्वात महत्त्वाचं सांगायची, जर तुम्हाला काही लक्षणं आली ना तर घरात राहू नका, डॉक्टरकडे जा आधी. जर तुमच्या आता तर असं आहे की प्रोटोकॉल की जर डॉक्टरकडे ताप, सर्दी, खोकला असं जर काय असेल तर सिव्हिलला रेफर करतात. तिथं जा, घाबरू नका सिव्हिलला जायला. कृपया सिव्हिलला जायला किंवा रेल्वे हॉस्पिटल आहे, विमा हॉस्पिटल, तिथं जायला घाबरू नका. तुमच्या शरीरासाठी, तुमच्या जीवनासाठीच तुम्ही जातात. जर आधीच तुम्ही जर घाबरत असाल तर मग खूप अवघड आहे. सो कृपया घाबरू नका, घ्या. जर वाटलं तुम्हाला काही लक्षणं आढळली तर चेक करून घ्या. काही होत नाहीये तुम्हाला. तुम्ही आतनं खूप मजबूत असलं पाहिजे, आतनं मजबूत असलं पाहिजे, तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असली पाहिजे, तर आपण या कोरोनाला नक्की हरवू शकू. सोशल डिस्टन्सिंग पाळा. सोशल डिस्टन्सिंग अर्थात आपल्या सोलापुरी भाषेत एकमेकांच्या जवळ जायचं नाहीये, लांबून लांबून बोलायचं आहे. बोलायचं म्हणजे जायचंच नाही, पहिली गोष्ट. दुसरीकडे आपलं घर सोडून बाहेर पडायचंच नाहीये. नातेवाईकांकडे जाणं बंद करा. त्यांना जर गरज असेल औषधाची, काही जेवणाची वगैरे, तर व्यवस्थित परवानगी घेऊन लांबूनच त्यांच्याकडे त्या गोष्टी तुम्ही द्या, पोचवा. महाराष्ट्र सरकार खूप चांगलं काम करतंय, सध्या तुम्ही बघत आहात. तर अपेक्षा आहे की आता आम्हाला गोळ्याही देण्यात येत आहेत. ॲलोपॅथीच्या गोळ्या म्हणजे होमिओपॅथीच्या बारीक गोळ्या असतात पांढऱ्या, सध्या त्या गोळ्या देण्यात चालू माफ करा. त्या गोळ्या आम्हाला दिल्या जात आहेत. त्यासोबत आमची मेडिकल चेकअप ही आता होत आहे. जवळपास आता सिनियर्सची झालेली आता आमची मेडिकल चेकअप ते करत आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी होत आहेत, नाही अशातला भाग नाही आहे. सगळ्यांचं चेकअप केलं जात आहेत. आता सगळ्यात काउन्सिलिंगची खूप गरज आहे सध्याच्या काळात. जर तुम्हाला कोरोनाबद्दल ती इतंभूत माहिती असेल, चांगली माहिती असेल, तर तुम्ही तुमचा एक व्हिडिओ बनवा आणि तो व्यवस्थित पोचवा की बाबा कोरोनाची ही लक्षणं अशी आहेत, याच्यापासून असा असा बचाव होऊ शकतो. आज अनेक उपाय तुम्ही बघता की कोणी असं करा, तसं करा, हे करा, ते करा. तुम्ही एक काम करा, लिगल जे कोणी डॉक्टर असतील त्यांचा एखादा बाईट घ्यायला लावा. तुमचे जर कोणी पत्रकार ओळखीचे असतील तर त्यांच्याकडे एक बाईट घ्यायला लावा आणि तो स्प्रेड करा की बाबा अशा परिस्थितीत काय करायचं आणि काय नाही करायचं. या गोष्टी जर आपण केलं तरच आपण या कोरोनाला लवकरात लवकर रोखू शकू. नाहीतर अजून खूप वेळ जाईल, खूप लोकांचे हाल होतील या लॉकडाऊनमुळे. तसं होणार नाही आहे. आपण माइंडने, आपल्या विचारांनी, आपल्या आचारांनी पॉझिटिव्ह राहू, जेणेकरून आपण या कोरोनातून लवकरात लवकर बाहेर पडू. थँक्यू. सर्वांचा आभार. मर्शिदा देशमुख ॲडव्होकेट, तुमचेही आभार. थँक्यू सर. मुनीर शेख, आपलेही आभार. सगळ्यांनी इथं मला बोलवलं, म्हणजे माझं ऐकलं, जे काही माझं छोटंफार बोलणं असेल ते ऐकलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार आहे आणि आभारी आहे. जनसौख्य फाउंडेशन एक छान उपक्रम हाती घेत आहे. मी काही व्हिडिओज बघितलेत. माझ्याच अनेक ओळखीच्या लोकांनी इथे येऊन मार्गदर्शन केलं. त्या सगळ्यांचं मी आभारी आहे. आणि अजून काही माझे युवक मित्र आता लवकरच जनसौख्य फाउंडेशनच्या या व्याख्यानमालेतून तुम्हाला भेटतील. त्यांचंही ऐका, ते कशा पद्धतीनं काम करतायत, काय काम करतायत, ह्या सगळ्या गोष्टी ऐका. फक्त ऐकू नका, त्या आत्मसात करा आणि स्वतःहून कुठेतरी तयार व्हा की आपल्याला मदत करायची, आपल्याला यातून बाहेर पडायचं. जोपर्यंत आपण या गोष्टी करणार नाही तोपर्यंत आपण यातून बाहेर पडणार नाही. सर कृपया मी परत एकदा शेवटचं सांगतोय, अफवांना बळी पडू नका. तुमची कर्तव्य ओळखा. लहान आणि वृद्धांची काळजी घ्या. पोलीस दल जे काही सांगतंय त्याचं तंतोतंत पालन करा. जर पोलीस दलाबद्दल आणखीन माहिती घ्यायची असेल तर सोलापूर सिटी पोलीस नावाचं आमचं एक फेसबुक पेज आहे. त्या फेसबुक पेजवर जा. तिथं तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतील की कशा प्रकारे पोलीस दल काम करतंय, कशा प्रकारे विविध पोस्टातून जनजागृती करतंय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे बघायला मिळतील. सोलापूर सिटी पोलीस या नावाने आमचं फेसबुक पेज आहे. त्या तुम्ही तिथे जाऊन माहिती, अजून तुम्हाला जास्त प्रकारे माहिती मिळू शकते की दैनंदिन जीवनात काय चाललंय. बाकी जिल्हाधिकारी यांना तुम्ही सहकार्य करा, बाहेर न पडते. रोज येऊन रोज सांगतायत की डिस्टन्सिंगचं पालन करा. होत नाहीये ते तुम्ही कृपया पालन करा. जे काही रिक्षावर किंवा कचरा गाडीवर जे काही तुम्हाला कानात ऐकू येते किंवा फोनद्वारे ऐकू येते ते आत्मसात करा की ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत. आपण जर बाहेर पडलो नाही कारणाशिवाय तर ह्या गोष्टी होणार नाहीत. खरं कारण असेल, गरजेचं कारण असेल
त्या बाहेर पडण्याशिवाय पर्यायच नसेल तरच बाहेर पडा आणि बाहेर पडल्यानंतरही व्यवस्थित काळजी घ्या. मास्क, सॅनिटायझर, हँड ग्लोव्ज, गॉगल या सगळ्या गोष्टी सोबत ठेवा. नसतील तर एक अंतर ठेवून तरी त्या गोष्टी तुम्ही करू शकता. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळलात, आपण सगळ्यांनी ही कर्तव्य स्वतःची समजून जर केली तर आपण नक्की या कोरोनातून बाहेर पडू. तर मी परत एकदा हात जोडून विनंती करतो, कारण मी काही गोष्टी जवळून बघितलेल्या आहेत, काही गोष्टी शब्दात मांडता येत नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला ते दुःख असं होऊ नये कोणाची की जोपर्यंत आपल्यासोबत जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत काही नाही. दुसऱ्यांचं दुःखही आपलं दुःख समजा, दुसऱ्यांचं दुःखही आपलं दुःख समजा, तरच आपण याच्यातून आपण बाहेर पडू कोरोनातून आणि एक लवकरच एक चांगला समाज, एक चांगला महाराष्ट्र, पर्यायाने आपला एक चांगला भारत देश आपण लवकरच मिळून तयार करू. मला संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे आणि माझ्या घरच्यांचा आभारी आहे की त्यांनी मला एका खोलीत व्यवस्थित जागा दिलेली आहे, कोणी मला डिस्टर्ब केलेलं नाही आहे. आणि अशा परिस्थितीत माझ्या आई, माझा भाऊ, बहीण, मिसेस, मुलं या सगळ्यांनी मला सहकार्य केलं. ते माझी मानसिकता जाणत आहेत की पोलीस दलात ड्युटी करत असल्यामुळे रोजची परिस्थिती काय असते ते त्यांनाही चांगलं माहीत आहे. त्यांनाही मी सगळ्यांना सांगितलं की मी व्यवस्थित काळजी घेईन, व्यवस्थित डिस्टन्स मेंटेन करूनच माझी जी काही ड्युटी असेल ती ड्युटी करेन. मी माझ्या पोलीस दलाचे खूप खूप आभार मानतोय की मोठ्या चांगल्या प्रकारे काम करतायत, होतंय, काम होईल. आणि आरोग्य खातं, जिल्हाधिकारी कार्यालय यांचंही मी आभार मानतो की आपण सगळे मिळून या कोरोनाला नक्की हरवू. महाराष्ट्र शासनालाही मी सांगू इच्छितो की आपण सगळे मिळून या कोरोनाला नक्कीच हरवू. काळजी घ्या, निरोगी राहा, हात धुत राहा, बाहेर गेल्यानंतर, घरी आल्यानंतर, जेवल्यानंतर, बाथरूमला जाऊन आल्यानंतर सुद्धा या सगळ्या गोष्टी करा, डिस्टन्स पाळा, तरच आपण यातून बाहेर पडू. मला संधी दिलीत. बाकी माझ्या ज्या काही कालावधी आपण नंतर पुन्हा एकदा बोलूयात, कविता, गाणी वगैरे जे काय असतील त्यासाठी परत एकदा मी लाईव्ह येईन माझ्या पर्सनल अकाउंटवरून, आपण भेटूयात. तर वेळ खूप झालेला आहे, वेळ खूपच मी घेतलेला आहे असं मला वाटतं. सर तांबोळी सर, तारिक तांबोळी सर आणि जनसौख्य फाउंडेशन यांचा मी आभारी आहे. जय हिंद. भेटूयात लवकरच.